अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। वनोजात शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू। जंगली जनावरांपासून बचावासाठी लावलेले विद्युत उपकरण ठरले जीवघेणे। राळेगाव, ऑगस्ट 17 जंगली जनावरांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतात लावलेले विद्युत उपकरण तपासणे एका शेतकऱ्याच्या जीवावर बेतले। वनोजा येथे वायर तपासत असताना विजेचा जोरदार धक्का लागून 48 वर्षीय मधुकर बापूराव भालेराव यांचा जागीच मृत्यू झाला। गेल्या काही दिवसांपासून शेतातील पिकांचे जंगली जनावरांकडून नुकसान होत होते, त्यामुळे जनावरे शेतात येऊ नयेत म्हणून भालेराव यांनी शेतात आवाज करणारे विद्युत उपकरण लावले होते। मात्र ऑगस्ट 16 रोजी हे उपकरण सुरू होत नसल्याने त्यामध्ये बिघाड झाला आहे का हे पाहण्यासाठी ते शेतात गेले। वायर तपासत असतानाच अचानक त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली। राळेगाव पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे पाठविला। मधुकर भालेराव यांच्या पश्चात पत्नी आणि 2 मुले असा परिवार आहे। कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या अचानक निधनाने भालेराव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण वनोजा गावावर शोककळा पसरली आहे। ग्रामस्थांची प्रशासनाकडे मागणी। वनोजा परिसरात जंगली जनावरांचा वाढता उपद्रव आणि शेतातील असुरक्षित विद्युत जोडण्यांचा प्रश्न गंभीर बनला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। वनविभागाने जंगली जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा, तर महावितरणने शेतातील विद्युत जोडण्या आणि उपकरणांची सुरक्षा तपासणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। तसेच भालेराव कुटुंबाला शासनाच्या नियमानुसार तातडीने आर्थिक मदत व मदत निधी उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे। स्वप्नील घोटेकार, तालुका प्रतिनिधी, राळेगाव।